एक 5 मिनिटात आपण कार्यक्रम क्लोज करणार आहे. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समान बंधू भगिनी मित्र आणि माझे लहान मित्र बालगोपाळ या सर्वांना माझ्या मनापासून नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे खास पिंपळ सौदागर वाणी परिवारासाठी, कारण की आपल्या या परिवाराला 10 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच नवीन वर्षाच्या दिवशी एक मोठ्या विचाराने आपण पिंपरी चिंचवड येथील काही विभागीय समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले. प्रामुख्याने त्यात प्रबोधन परिवार, पुणे नवनगर परिवार, आदिशक्ती कामश्री माता मंडळ, संकल्प मंडळ, काळेवाडी, रावेत, हिंजेवाडी, वाकड, ताथवडे, सांगवी, पिंपरी आणि किवळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले अमृतकर इन्शुरन्सचे श्री चंद्रकांतजी अमृतकर हे संभाजीनगरहून खास आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तर हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं पण मी खूप हार्दिक स्वागत करतो. गेल्या 10 वर्षाचा हा प्रवास माझ्या हिशोबाने व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दाखवलेलाच आहे आणि बऱ्याच लोकांनी बघितलेला पण आहे. माझी एक विनंती, मागे थोडं केओस होत आहे. हा परिवार आपण एकत्र जो केला त्यामागे बऱ्याच लोकांचा खूप मोलाचा सहभाग होता. प्रामुख्याने म्हणावं तर पंकज सतार, विलास बाविस्कर, प्रवीण कासुरेकर, सचिनजी बेडणे, दीपकजी केले, योगेश मेका आणि राहुल गर्डे आज उपस्थित नाही आहे इथं, आणि जितेंद्र कोठावदे या 7 ते 8 मान्यवरांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि 10 वर्षाचा आपला हा जो प्रवास होता हा खूप चांगल्या पद्धतीने आपण सुरळीत चालला आहे आपला हा प्रवास. 10 वर्षापूर्वी हा आपण कॉन्सेप्ट चालू केला होता, नेबरहूड कॉन्सेप्ट म्हणून, की जिथं आपल्याला आपल्या शेजारी कोण राहतंय याची माहिती व्हावी, सुखादुखात आपण सगळे एकत्र यावे या दृष्टिकोनाने आपण हा प्रवास चालू केला होता. त्यात आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो. महिलांसाठी त्यांचा हळदी कुंकू, परिवारासाठी होळी मिलन, गुढीपाडवा, पावसाळी सण, कोजागिरी पौर्णिमा, दसरा मिलन, दिवाळी फराळ, आषाढी वारी आणि असे अनेक उपक्रम आपण घेतो. तरी आपल्या हेल्थसाठी आपण क्रिकेट प्रीमियर लीग देखील घेतो. मागच्या 4 वर्षापासून आपण क्रिकेट प्रीमियर लीग देखील आयोजित करतो. त्याच्यात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि मुलांचा सहभाग असतो. मागच्या जानेवारीमध्ये जो क्रिकेट प्रीमियर लीग झाला त्याच्यात 158 लोकांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे आपल्याला हेल्थ रिलेटेड आपण ट्रेकिंगचं सुद्धा आयोजन करतो. असे वेगळे उपक्रम आपण दरवर्षी घेत जातो. यश कधीच एकट्याचं नसतं, ते टीमचं असतं आणि आपण फक्त हे ग्रुप नाही पण ही एक ताकद म्हणून आपण दाखवलेली आहे आज. आणि आजचा कार्यक्रम खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये हा कार्यक्रम बसवलेला आहे. 95 फॅमिलीज आपल्या या जोश फॅमिलीमध्ये आहे. तर त्या 95 फॅमिलीमधले 125 लोक आज स्टेजवरती होते. आणि आपण दरवर्षी जे कार्यक्रम घेतो ते इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतात, पण हा यावर्षीचा जो कार्यक्रम आहे तो आपण ग्रुपमध्ये घेतला आणि ग्रुपमध्ये याच्यात बऱ्याच गोष्टींचा फायदा झाला. मुलांचं एकत्रीकरण झालं, महिलांचं झालं, पुरुषांचं झालं आणि सिनियर सिटीजन यांचंही देखील झालं. म्हणजे मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून रोज रात्री 8 ते 9 वाजता सगळे प्रॅक्टिसला बाहेर निघायचे आणि मागच्या आठवड्याभरापासून तर असं म्हणजे फिलिंग येत होती की काही आपल्या सौदागरमध्ये कोणाचं तरी लग्नच आहे. रोज दिवसातनं 3 ते 4 वेळेस सगळे लोक भेटायचे. म्हणजे हा एक खूप चांगला संदेश जातो की असे कार्यक्रम वेगळ्या विभागात व्हायला पाहिजे. आणि जर आपण आपल्या मुलांना असं चांगलं प्लॅटफॉर्म दिलं तरच त्यांना मुलांना समाजाची आवड निर्माण होईल, तरच मुलं समाजात येतील, त्यांच्या एकमेकांच्या ओळखी होतील आणि त्यांना तरच आपल्याला पुढचं प्लॅटफॉर्म देता येईल. तर माझा हा एकच छोटासा मेसेज राहील. आमच्या पिंपळ सौदागर वाणी परिवाराला एकत्रित करण्यासाठी जे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लागलेलं आहे तसे प्राध्यापक दीपकजी येवले यांचं मी खूप मनापासून आभार मानतो आणि मी त्यांना स्टेजवरती बोलवतो. विलास, प्रवीण, दीपक केले, राहुल घरटे तर नाही आहे, जितेंद्र कोठावदे आणि सचिनजी बेडणे.
आपल्या सभागृहाच्या बाहेर असतील त्यांनी आतमध्ये बसावं. कार्यक्रम 2 ते 3 मिनिटांनी संपणार आहे. पिंपळे सौदागर परिवार हा खरा पिंपरी चिंचवडच्या इतिहासातला अतिशय जिव्हाळ्याचा परिवार. कशा पद्धतीने हा परिवार वाढला आणि एक जनसी रूप या परिवारात आलं. या परिवाराचा कोणी अध्यक्ष नाही. परिवारात सर्वजण एक दिलाने एक एकोपाने काम करतात. सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, उद्योजकता असेल, या सर्वांसाठी धावून जाणारा, सर्वांना एक संघट ठेवणारा आणि B2B संकल्पना वापरणारा, आपल्या वाणी समाजासाठी वाणी समाजाकडून सर्व प्रकारचं काम करून घेणारा हा परिवार. 10 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशांत माझ्या सानिध्यात आला आणि प्रशांतला म्हटलं, तुम्ही एक का होत नाही, सर्वजण एक व्हा. आणि खऱ्या अर्थाने या परिवाराची सुरुवात झाली. या परिवाराने जे 10 वर्षात हे रूप पूर्ण केला, आज खऱ्या अर्थाने एक जिन्सी झालेला परिवार जोश रूपाने आपल्या सर्वांसमोर उभा आहे आणि या जोश रूपानेच कायम यापुढे कायम राहणार आहे. परंतु या परिवाराचं अस्तित्व हे फक्त पिंपळे सौदागर पुरता न राहता याचं महाराष्ट्र स्तरावर, राज्य स्तरावर, अखिल भारतीय स्तरावर व्हावं असं आमचं प्रामुख्याने मत होतं. आणि गेल्या 4 दिवसापूर्वी आमचा विचार विनिमय झाला आणि पिंपळे सौदागर हा अधिकृतरित्या आता प्रबोधन संस्थेचा अविभाज्य घटक बनलेला आहे. पिंपळे सौदागर परिवार अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचा एक घटक म्हणून यापुढे राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर कार्यरत राहील. या पिंपरी चिंचवड शहरातली जी प्रबोधन संस्था आहे, स्थानिक संस्था आहे, महिला प्रबोधन संस्था असेल, पुरुष संस्था असेल, युवा संस्था असेल, या सर्व संस्थांमध्ये हा परिवार कार्यरत राहील. महाराष्ट्र स्तरावर कार्यरत राहील. अखिल भारतीय स्तरावर तर प्रशांत पाटीलच्या रूपाने राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहे. पण आजपासून आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा जे प्रबोधन संस्था आहे त्याचा एक अधिकृत घटक, एक विभाग म्हणून पिंपळे सौदागर आजपासून कार्यरत राहील. मी सविताताई नावरकर, सुभाष अमृतकर, सौरभ शिरुडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा यांचा जो वैयक्तिक कार्यक्रम आहे, जोश आहे, जे वर्षभरात कार्यक्रम करत असतात ते यापुढे कार्यरत राहील. परंतु जे आपलं एक सामाजिक नेतृत्व असतं, मुलांना कशा संस्कार दिले जातात, युवकांना कसं असतं आणि ज्येष्ठांना कसं असतं, तर खऱ्या अर्थाने पिंपरी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था यांनी का निवडली, तर यांना जे सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक वलय जे दिसलं ते या आपल्या प्रबोधन संस्थेत दिसलं. प्रबोधन संस्थेकडे हे सर्व प्रकारचं एक वलय आहे आणि प्रबोधन संस्थेची एक मानसिकता आहे की लोकशाही पद्धतीने सर्व काम करायचं. इथे कोणाची हुकुमशाही नाही, कोणाचा वारसा हक्क नाही किंवा मी म्हणून राजकीय नाही, तर हे एक प्रकारचं सर्वांचं एक सर्व मिळून सर्व समाजासाठी चालणारी संस्था म्हणजे प्रबोधन संस्था. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपला वाणी समाज एक संघ राहावा, या येणाऱ्या आजच्या बालकांना, युवकांना आपला समाज एक संघ दिसावा ही या पिंपळे सौदागर परिवाराची इच्छा. म्हणून मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने मुलांना आपला वाणी समाज एक संघ वाटावा या उद्देशाने खऱ्या अर्थानं ही मुहूर्तमेढ आमची 4 दिवसापूर्वी रोवली गेली आणि आज खऱ्या अर्थानं पिंपळे सौदागर परिवार आपल्या अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचा अविभाज्य घटक बनलेला आहे. मी श्वेताला विनंती करतो की जे आपण शेला आहेत ते द्यावेत आणि सविताताई नावरकर, सुभाष अमृतकर आणि सौरभ शिरुडेंना विनंती करतो की त्यांनी ह्या सर्व पिंपळे सौदागर परिवाराचं आपण एक मानचिन्ह देऊन त्यांचं अखिल भारतीय आपल्या वाणी समाज प्रबोधन संस्थेत सहर्ष असं स्वागत करीत आहोत. आपण टाळ्यांच्या गजरात या पिंपळे सौदागर परिवार अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था पिंपरी चिंचवडचा एक विभाग म्हणून कार्यरत राहील ही घोषणा या समयी करतो. मी आलेल्या सर्व पिंपळे सौदागर परिवाराचं प्रबोधन संस्थेत सहर्ष असं स्वागत करतो. मी सविताताईंना विनंती करतो की त्यांनी 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. आज याच्यापेक्षा काहीच आनंदाची गोष्ट नाही. गुढीपाडवा
सर्व गुढीपाडव्याच्या सर्वांना अधिक शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा दिवस विजय दिन म्हणून असं म्हणायला काही हरकत नाही. तसाही गुढीपाडवा हा विजय दिन म्हणूनच म्हटला जातो. आणि सगळ्या पिंपळे सौदागर परिवार हा आधी आपला होता, आता पूर्णपणे तो आपल्यात सहभागी झाला. फक्त आता या बसमध्ये बसताना आपल्याला फक्त एक सेवादान, योगदान, पिंपळे सौदागरच्या महिला मंडळाने वर यावं. घेऊन जायचंय. सारिका ततार, सारिका पाटे, माधुरी ततार, गौरी वावेस्कर यांनी व्यासपीठावर यावं. चैताली सोनजे. प्रबोधन पर्व आपण सर्व एक चांगला प्रघात या ठिकाणी पडलेला आहे. समाजातल्या माझी विनंती राहील की समाजातल्या ज्या ज्या संस्था असतील जे अशा पद्धतीने आपलं काम करतात त्यांनी स्थानिक स्तरावर नक्की आपलं काम करत राहावं. परंतु एक राष्ट्रीय स्तरावर ज्या संघटनेशी संलग्न व्हायचं आहे तर आपण प्रामुख्याने अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेत संलग्न व्हावं. आपण ओबीसीच्या माध्यमातून सर्व समाज संघटित केला आहे आणि या पुढील काळात खऱ्या अर्थाने आपल्याला उद्योजकच्या उद्योगातून आपल्याला प्रत्येक युवकांना उद्योजक बनवायचं आहे. आणि लवकरच पिंपरी चिंचवडमध्ये आपण एक युवा उद्योजक शिबिर घेणार आहोत. निश्चितच येणाऱ्या काळात आपला समाज अतिशय प्रगल्भ आणि स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण एक होऊया आणि या आपल्या समाज एकतेला, समाज संघटनेला आणि समाज सशक्तीकरणाला आपण सारे मिळून एकमुखाने साथ देऊया. पुन्हा एक जयघोष करूया. प्रबोधन पर्व आपण सर्व, प्रबोधन पर्व आपण सर्व. भूषण सोंजे कुठे आहे? भूषण सोंजे नाही दिसत. भूषण चला, पिंपळे सौदागर परिवाराचा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. आणि त्यांच्या या उदात्तीकरणाला, त्यांच्या या मानसिकतेला आपला सर्वांचा सलाम. खरोखर त्यांनी जे 10 वर्षात जे पेरलं त्या आज खऱ्या अर्थाने फलित झालं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि या पुढील काळात या परिवाराचा असाच उत्कर्ष होत राहो. प्रबोधन संस्था कायम त्यांच्या पाठीशी राहील आणि ते सुद्धा प्रबोधन संस्थेच्या हाकेसरशी आपल्या सोबत असतील ही अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च पिंपळे सौदागर खऱ्या जीवाभावाच्या लोकांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. लवकरच त्याची घोषणा करणार आहोत, ती सर्वांना कळेलच येणाऱ्या 7-8 दिवसात. पिंपळे सौदागर जो विभाग आहे ते त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना ते सांगणार आहे की आमच्याकडून कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि मग ती घोषणा त्या दृष्टीने केली जाईल. पिंपळे सौदागर परिवार आजपासून प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. खरं तर विभागवार जे मंडळ आहेत त्याला कायमच प्रबोधन संस्थेने पाठिंबा दिला आहे, प्रोत्साहन दिलं आहे. परंतु अधिकृत प्रबोधनचा घटक झाल्यामुळे जे राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय होतील तेच राज्य स्तरावर, ते शहर स्तरावर आणि तेच विभागात यापुढे कार्यरत राहतील. त्यामुळे एक विचाराने, एक दिलाने, एका मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आता पिंपळे सौदागर परिवार म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध झालेलो आहोत. सर्वांचं सर्वात प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथून पुढे आपल्या सर्वांच्या वाटचालीसाठी प्रबोधन संस्थेचा एक प्रदेश पातळीवरचा पदाधिकारी म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रबोधन पर्व आपण सर्व, प्रबोधन पर्व आपण सर्व. कार्यक्रमाची सांगता आता वंदे मातरमने होणार आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं, वन्दे मातरं.
सुमधुर भाषिणी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम वंदे